आणि हाडाचं कड असतं आणि ह्याच्यातनं नसांची थैली जाते. दिसतंय? हा मणक्याचा खडा आणि हे मागे हाडांचं कड. ह्या मणक्याच्या शेपट्या असतात आणि दर मणक्यातनं दोन प्रत्येक दिसत आहेत ना मज्जातंतू बाहेर येतात, नसा म्हणा. दर 2 मणक्यामध्ये गादी असते. शॉक ऍब्सॉर्बर आहे तो तुम्हाला. तर तुमच्या 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये एवढी जी जागा पाहिजे नसांची थैली जायला, ती जागा थोडी कमी झाली आहे म्हणून तुम्हाला दुखतंय. एवढ्या दुखण्याकरता ऑपरेशन फिपरेशन काहीही करायचं नाही. या वयामध्ये एनिवे तुम्ही कुठं पळायला तर जाणार नाही. नंबर 1, दोन्ही गुडघे बदललेत तेव्हा घरातल्या घरात चांगलं चालता आलं, शेजारी थोडासा बाजारात करायला चालता आलं, खूप झालं. आपल्याला जास्त अपेक्षा करू नका. आणि हे जे आहे याच्याकरता तुम्ही जर नियमित कमरेचे व्यायाम केलेत तर नसांना ताणून ताणून दुखणं कमी होतं. फक्त नियमित करा तेवढं. आणि तुम्हाला एकट्याला जमलं नाही तर थोडीशी मदत घ्या. कुठला तरी तरुण, तुम्ही शहरात राहता, योगासन किंवा फिजिओथेरपी घेणारे भरपूर तरुण तरुणी असतात, तर घरी बोलवून नियमित व्यायाम करून घ्या. आणि गोळ्या वगैरे खाऊ नका. गोळ्या म्हणजे फक्त वेदनाशामक गोळ्या असतात. आणि मला असं वाटतं की मी गुडघ्याकरता मी तुम्हाला आता ते पण व्यायाम शिकवतो, पण तुमचं चालणं समाधानकारक नाहीये. गुडघे बदलल्यानंतर जेव्हा आणि ते उन्हात बसून वगैरे काही तुमचं चालणं सुधारणार नाही. चालायला पण सांगितलं आणि थोडं डी विटामिन साठी उन्हातही बसायचं, तेवढंच. ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही गुडघ्याचे व्यायाम करा. तुम्हाला ते पण शिकवतो. काही अवघड नसतं. फक्त सकाळी अर्धा पाऊण तास आणि संध्याकाळी अर्धा पाऊण तास एवढी नियमित व्यायाम करा, बाकी काही नाही. आणि मणक्याच्या प्रॉब्लेम करता काही व्यायाम सोडून करायचं नाही. कोणी कितीही मोह दाखवला तरी. ठीक आहे.